तेजस काय म्हणू लागलं भो तेजू लय ऊन वाढ भो आज झालं कधी घरी जाईन आणि कधी गार पाणी पिईन लय म्हणजे लय ऊन लागलं मला राजा झालं हो भरायचं एकदाच शिवतेश दादा पप्पाला म्हण काय ना आपण रस प्यायला जाऊ काय पप्पाला म्हण काय पप्पा म्हणत होते मागाशी काय ना ऊन लय वाढाय पण पप्पा तिघ जाऊ आपण पण पप्पा मग ऐकतील का हा ऐकतील तू म्हणून पाय पप्पा लय ऊन झालंय आपण तिघ रस पिऊन येऊ ना रस हा काय अंदाज येतो मी आता आहे ना तुला तेच म्हणणार होतो लय ऊन झालं म्हणलं एक रस पिऊन येऊ म्हणून चला मग तेचला म्हण चल मग येऊ लगेच एक रस मारून चल गाडी कोणतीची घेऊन आपली बॉक्सर एअर घ्यायची जुनं ते सोनं का ॲक्टिवा घ्यायची कोणती घ्यायची गाडी बॉक्सर घ्यायची का चला बॉक्सर तेजस मी विचारलं होतं पप्पाला पप्पू म्हणे जायचंय रस प्यायला चला मग चल तेजस बैस बसला तेजू हा दोघं बी बसला बसले का हा दादा बसला ना येतो एखाद्याला करता आपली काही येतो
कस काय रस गोड आहे का हा गार आहे ना थंड त्याची थंड आहे का रस नमस्कार मित्र या थंडगार ऊसाचा रस घ्यायला कोकणापासून आपण ज्यावेळेस घोडेगावला जातो ना त्या रोडवरती फत्तेपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे हायवेवरती रस्त्यावरती त्या ठिकाणी चौफुलेवरती साई रसवंती गृह म्हणजेच या ठिकाणी आपल्याला खूप थंडगार रस मिळेल खूप क्वालिटीचा उच्च दर्जाचा रस मिळेल आणि आपल्याला माहिती आहे भर उन्हाळ्यामध्ये आपण काय करत असतो नेहमी थंड पेय पित असतो परंतु जे शीतपेय आहे जे बर्फापासून तयार होणार ते पिण्यापेक्षा हा आयुर्वेदिक ऊसाचा रस आपण जर पिलो तर तो आरोग्यासाठी नेहमी चांगला असतो आम्ही पण ती या ठिकाणी रस घ्यायला आलो आहे खूपच थंडगार रस आहे चविष्ट आहे आणि गोड आहे तर आपण या रस्त्याने जर कधी गेलात तर अवश्य रस घेण्यासाठी या ठिकाणी भेट द्या साई रसवंती गृह नाव आहे या रसवंतीचं चला तर मग आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद खूप आभार आणि या ठिकाणी आपण जर गेलात तर अवश्य भेट द्या